बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांभोवती चर्चांना वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईतील सिल्वर ओक इथं जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झालेत। विशेष म्हणजे अलीकडच्या काळात राष्ट्रवादीतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं या हालचालींकडे अधिक गांभीर्यानं पाहिलं जात आहे। दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात झालेली चर्चा नेमकी कोणत्या विषयांवर झाली याची माहिती स्वतः शरद पवार यांनी समाज माध्यमांद्वारे दिली। त्यांच्या माहितीनुसार राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोरील प्रश्न, सहकार क्षेत्रातील सध्याची परिस्थिती, विविध सहकारी संस्थांशी संबंधित विषय आणि रयत शिक्षण संस्थेच्या कामकाजाशी निगडीत मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली। ही भेट विकास आणि सामाजिक विषयांवर केंद्रित असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबत आधीपासूनच चर्चा सुरू असताना ही भेट घडल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते असलेले दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे केवळ शिष्टाचार भेट म्हणून न पाहता भविष्यातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीनेही पाहिलं जात आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील संबंध, आगामी निवडणुकांची तयारी आणि बदलणारी राजकीय समीकरणं यामुळे या भेटीची चर्चा अधिक रंगू लागली आहे। राहुल गांधी हे सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पीत मोठे झाले आहेत। त्यांना आर्थिक टंचाई काय आहे हे माहीत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा विचार केला आहे। देशाची स्थिती भक्कम राहील यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे। त्यामुळे राहुल गांधींनी यावर बोलणं हास्यास्पद आहे, असे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की अब्दुल सत्तार हे काही नाराज नाही। त्यांची आणि माझी कालच भेट झाली। काही ठिकाणी छोटे छोटे विषय असतात, मतभेद असतात, त्यातून काही वक्तव्य केली जातात, पण अब्दुल सत्तार हे सिस्टीमचे लीडर आहेत। त्यांचा मूळचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की काँग्रेस उमेदवार सुद्धा विचार करत आहेत की ही निवडणूक लढवून त्यांना काय फायदा आहे। संख्याबळ नसताना केवळ पराभवाकरता का म्हणून लढतील? संख्याबळाचा इतका मोठा फरक असताना न लढलेले बरे आहे। पेट्रोल डिझेलचा तुटवडा असल्याने काँग्रेसने निवडणूक लढवू नये। विदर्भातील 5ही जागा महायुती जिंकेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ज्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत ते सर्वच उमेदवार अर्ज माघारी घेणारे आहेत। महायुतीचे नेत्यांनी सर्वच अपक्ष उमेदवारांशी चर्चा केली आहे। काँग्रेसला सुद्धा आम्ही विनंती केली आहे, ज्या ठिकाणी संख्याबळ खूपच कमी असेल त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक होऊ द्यावी। ही निवडणूक संख्याबळावर होत असते, त्यामुळे भाजप आणि महायुती निवडणूक देताना दिसत आहे। त्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी केला पाहिजे। पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महायुतीची उमेदवारी मिळाल्यापासून चर्चेत असलेले विक्रम काकडे आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेत। काकडे यांनी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना 10 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याची माहिती नुकतीच समोर आली होती। मात्र ते कर्ज नसून बंगला खरेदी करण्यासाठी दिलेली आगाऊ रक्कम आहे, असा महत्त्वपूर्ण खुलासा खुद्द विक्रम काकडे यांनी केलाय। विक्रम काकडे यांच्या संपत्तीच्या विवरणपत्रात जय पवार यांच्या नावावर 10 कोटी रुपये दाखवण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती। यावर स्पष्टीकरण देताना काकडे म्हणाले की मी जय पवार यांना कोणतंही कर्ज दिलेलं नाही। प्रतिज्ञापत्रात लोन्स अँड ॲडव्हान्सेस असा उल्लेख आहे। तो व्यवहार एका मालमत्तेसंदर्भात आहे। माझं सध्याचं घर यशवंत गाडगे नगरमधील बंगला क्रमांक 9 आहे आणि त्या शेजारील 10 क्रमांकाचा बंगला जय पवार यांच्या नावावर आहे। तो प्लॉट मला स्वतःला राहण्यासाठी खरेदी करायचा असल्यानं हा व्यवहार झालाय। हा व्यवहार मागील वर्षीच झाला असून त्याचा सध्याच्या निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अजित पवार यांच्याकडे हा बंगला घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर तो जय पवार यांच्या मालकीचा असल्यानं त्यांच्यासोबत हा व्यवहार करून ही आगाऊ रक्कम दिल्याचं विक्रम काकडे यांनी सांगितलं। पुणे विधान परिषदेसाठी माजी आमदार सुनील टिंगरे इच्छुक होते, मात्र त्यांना डावलून काकडेंना उमेदवारी मिळाल्यानं पक्षात नाराजी असल्याच्या चर्चा होत्या।
यावर बोलताना काकडे म्हणाले, निवडणुकीची घोषणा झाल्यावर जोपर्यंत अधिकृत उमेदवार घोषित होत नाही तोपर्यंत काही प्रमाणात सगळे लोक उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण एकदा उमेदवार जाहीर झाला की पक्षांतर्गत असलेली सगळी नाराजी संपून जाते. तरी सुद्धा जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्या सगळ्यांची मी काल भेट घेतली. सगळ्यांशी बोलताना त्यातील कोणी नाराज असल्याचं मला वाटलं नाही. पुण्यातील एका महिलेने विप्रो टेक्नॉलॉजीज कंपनीवर धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि जबरदस्तीने राजीनामा घेतल्याचा आरोप केला आहे. ही महिला यापूर्वी या कंपनीत काम करत होती. हे आरोप पुण्यातील हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आले. यावेळी माजी कर्मचाऱ्यांनी हिंजवडी कार्यालयात काम करत असताना तिच्यासोबत घडलेल्या घटनांची माहिती दिली. यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी सांगितले की कंपनीला कायदेशीर नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. त्यांनी 50 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पीडित महिला म्हणाली, ऑगस्ट 2025 कंपनीच्या एका टीम मीटिंगमध्ये बोलवण्यात आले होते. यावेळी माझ्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. मला माझी बाजू मांडण्याची संधी दिली नाही आणि राजीनामा घेण्यात आला. पीडित महिलेने आरोप केला की तिची एक महिला सहकारी अनेक वेळा तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि एका मुस्लिम पुरुषासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होती. तिचे म्हणणे आहे, सहकारी वारंवार तिच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करत होती आणि तिला हिंदू धर्म सोडायला सांगत होती. महिलेनुसार सहकारी म्हणत होती की असे केल्याने तिचे आयुष्य चांगले होईल आणि तिला परदेशात जाण्याची संधी मिळेल. महिलेने आरोप केला की या प्रकरणाची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली होती, परंतु तिच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. या उलट कंपनीच्या ओम्बड्स कमिटीमध्ये तिच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तर हिंजवडी पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. उभाटाची अवस्था किती वाईट झाली आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. त्यांचा एक सुद्धा उमेदवार निवडून येणार नाही. त्यांना असं वाटतं की विधानसभा आणि विधान परिषद काही कामाची नाही. मनपात जिंकता आलं नाही तर तिथंही ते तसंच म्हणत आहेत. त्यांचा पराभव झाला की त्यांना वाटतं की हे काही कामाचंच नाही, असं भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. मतदार उभाटाला स्वीकारायला तयार नाही. 17 पैकी एक सुद्धा जागा त्यांची निवडून येणार नाही म्हणून ते वायफळ बडबड करतायत. उभाटाने राज्यसभेवर केवळ मोठमोठ्या लोकांनाच संधी दिली आहे. एकाही कार्यकर्त्यांना संधी दिली नाही असा टोलाही महाजन यांनी लगावलाय. गिरीश महाजन म्हणाले की गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे प्रमुख नेते आणि महायुती सरकारमधील मंत्री आहेत. महायुतीबद्दल वक्तव्य करताना त्यांनी विचार केला पाहिजे. अर्ज मागं घेण्याच्या वेळेपर्यंत बंडखोरी कसे काय म्हणता येईल? 17 ही जागांवर महायुतीमधील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले आहेत, पण नेत्यांनी सांगितल्यावर ते अर्ज माघारी घेण्यात आले आहेत किंवा 3 वाजेपर्यंत मागे घेतील. गोकुळ गीते सुद्धा नाशिकमधून उमेदवारी अर्ज मागं घेतील. अब्दुल सत्तार यांचा मुलगा माघार घेतोय. गुलाबराव पाटील यांचा मुलगा माघार घेत आहेत. सर्वांनी सारखे वागलं पाहिजे. कुठेही बंडखोरी कायम राहणार नाही. गिरीश महाजन म्हणाले की नाशिक विधान परिषदेचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारे गणेश गीते यांनी माघार घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर गोकुळ गीते निवडणूक लढवण्यासाठी थोडे आग्रही आहेत, पण मी त्यांची समजूत काढली आहे. ते सुद्धा माघार घेतील. 17 जागांवर ज्या ठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते उमेदवारी अर्ज माघारी घेतील. महायुतीमध्ये एकमताने जागेचं वाटप दिलं आहे. कुठेही बंडखोरी होणार नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोकण विभागात मोठी राजकीय घडामोड घडली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलले आहे. विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्यापूर्वी बाळ माने हे भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी संख्याबळ नसल्याने आपण माघार घेत असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून कोकणातील विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत अपेक्षित मानली जात होती. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने बाळ माने यांना रिंगणात उतरवले होते. दोन्ही बाजूंनी मतदारांशी संपर्क आणि निवडणुकीची तयारी सुरू होती. त्यामुळे या मतदारसंघात थेट सामना रंगेल असे चित्र होते. मात्र अंतिम क्षणी बाळ माने यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ही निवडणूक प्रत्यक्ष मतदानापूर्वीच एकतर्फी झाली आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर कोकणातील विधान परिषद निवडणुकीत केवळ अनिकेत तटकरे हेच प्रमुख उमेदवार उरले आहेत. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडणुकीची प्रक्रिया जवळपास निश्चित मानली जात आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे महायुतीच्या गटात आनंदाचे वातावरण आहे, तर महाविकास आघाडीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात घडलेल्या या बदलामुळे कोकणातील राजकीय समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे. देशात एकच पक्ष राहावा हा भाजपचा विचार आहे. त्या अनुषंगाने ते काम करत आहेत. एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ आहे. या देशात फक्त आमचाच पक्ष राहील, आमचाच पक्ष राज्य करेल, इतर कोणताच प्रादेशिक पक्ष राहणार नाही. या दृष्टीने शिवसेना फोडली, त्यासाठी यंत्रणेचा वापर केला. पासवान यांचा पक्ष तसाच फोडला. शरद पवारांचा पक्ष फोडला. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा तेच सुरू आहे. पण हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. तुम्ही संविधान आणि राष्ट्रप्रेमी नाही हे त्यातून सिद्ध होत आहे, असं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की भाजपने एका दिवसात राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली. त्यांना लाज वाटली पाहिजे. नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे की ज्यांच्यावर आरोप केला त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळाली, त्यांना लाज वाटली पाहिजे. ठेकेदारांना संधी देता त्यांनी काय सामाजिक कार्य केलं? केवळ संपत्ती आहे म्हणून विधान परिषद दिली जात आहे. यापेक्षा राज्यसभा आणि विधान परिषद नसलेली बरी, असं राऊतांनी म्हटलंय. संजय राऊत पुढे म्हणाले की विधान परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक राहिली आहे का? तर नाही. जो मतदार विकत घेऊ शकतो तोच ही निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे संकटमोचक असं काही राहिलं नाही. मतदार दोघांकडून तिघांकडून पैसे घेतील. या निवडणुकीला काही अर्थ राहिलेला नाही. विधान परिषदेमध्ये अभ्यासू लोक जात होते, पण आता त्याचा कचरा डेपो झाला आहे असं म्हणावं लागेल. ही काही निकोप लोकशाहीचं लक्षण नाही. नाशिकमध्ये आमचा उमेदवार नाही, पण ही लढाई महायुतीमध्ये होणार आहे. ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत अखेर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडीच्या वतीने मैदानात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संपूर्ण निवडणुकीचे चित्रच बदलले आहे. त्यामुळे ठाणे पालघर मतदारसंघात आता केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे मानले जात आहे. सुरुवातीला या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगणार असल्याची चर्चा होती. महायुतीकडून माजी आमदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीकडून अभिजित पवार रिंगणात उतरले होते. दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि राजकीय वातावरण पाहता ही निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात होता. मात्र अंतिम टप्प्यात घडलेल्या घडामोडींनी सर्वच समीकरणे बदलून टाकली. अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान अभिजित पवार यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा निर्णय वैयक्तिक कारणामुळे घेतल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीतील एकमेव विरोधक मैदानाबाहेर गेला आणि रवींद्र फाटक यांच्यासमोर कोणतेही आव्हान उरले नाही. त्यामुळे आता मतदानाची आवश्यकता भासणार नसून रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.